मधून बळेगाव अंगणवाडी सेविका। मी आज 32 वर्ष झाला अंगणवाडी सेविका म्हणून मी काम करतोय। तर आम्हाला 1990 ला माझी नियुक्ती झाली। तर आम्हाला तेव्हा 225 रुपये मानधन होतं। तर 225 रुपयाच्या मानधनावर आता 32 वर्षाच्या काळात आम्ही 10,000 रुपयावर आलो। तर आंगनवाड़ी कार्यकर्ता सहायिका मिनी बहनों से जुड़ी आज के इस वीडियो में हम एक नई अपडेट के बारे में बात करने वाले हैं, जो कि आप सभी आंगनवाड़ी कार्यकर्ताओं के लिए काफी महत्वपूर्ण है। आप लोग पहले इस पूरी वीडियो को अंत तक जरूर देखें। शासनाला आमचं काहीच देणे घेणं नाही। काय डिमांड आहे तुमच्या सरकारकडून? आमचं आहे की आम्हाला पेन्शन मिळावी, ग्रॅज्युटी मिळावी, मानधन नको, वेतन मिळायला पाहिजे, ह्या मागण्या आहेत आमच्या। पण ते मागण्या आमच्या कधीच्या प्रलंबित आमच्या मागण्या आहेत की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, आमचं मानधन वाढवून मिळावं, म्हणजे जे वेतन स्वरूपात आम्हाला आलं पाहिजे। त्याचप्रमाणे जे कुपोषितचं प्रमाण जे सरकार देते त्याच्यासाठी आम्हाला जो आहार दिला जातो तोच मुळात कुपोषित होणं वाढवण्याचा जो दर्जाचा आहार आहे तो आहारच नाही दिलेला बरं आहे ना। त्यापेक्षा तो आहार देऊ नका तुम्ही। कुपोषित कमी करण्यासाठी जो आहार दिलाय ना, अक्षरशः त्याच्यात आळ्या किडे असतात, त्यापेक्षा हे देऊच नका। आणि त्याचबरोबर तुम्ही डिक्लेअर करता प्रत्येक वर्षाला की आम्हाला पेन्शन योजना लागू होते। काही महिला रिटायर झाल्या, मेल्या तरी त्यांना मिळालेलं नाही, आणि जेव्हा कधी देताय तर तुम्ही टप्प्याटप्प्याने देताय। ह्याच फक्त सेविकांसाठी तुमच्याकडे पैसा का नाही, हे सगळ्यात महत्वाची आमची मागणी आहे। मानधनच मागतो सारखं सारखं मानधन ऐकून ऐकून आता कंटाळा आलाय। असा आता कान अशा आतुरलेत की कधी आम्हाला ऐकलेत की आम्हाला वेतन झालंय, एवढीच आमची इच्छा। तुम्हाला काय अंगणवाडी सेविका तुम्हाला काय काम करावं लागतं तिकडे? आम्हाला सर्वेक्षण करावं लागतं, पोलिओचं करावं लागतं, परत अजून आमचं सगळं सर्वे वगैरे भरपूर कामं असतात आम्हाला। गरोदर महिलांच्या गृहभेटी वगैरे, बाळांच्या गृहभेटी, कुपोषित मुलांची देखभाल करणे, असं भरपूर कामं असतो। त्याच्या मानाने आम्हाला मोबदला एवढा मिळत नाही, त्याच्यामुळे आम्ही संप पुकारलेला आहे। की खूप अशा सेविका या काम खूप असल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो करायला अति दुर्गम भागात। मी स्वतः एक अंगणवाडी सेविका आहे। मला 4 किलोमीटरवर दुर्गम भागात डोंगरावर जावं लागतं। तिथं कशी कामं करावी लागतात। मग लहान मुलांचे, गरोदर मातांचे, आणि अति दुर्गम भाग असल्यामुळे खूप पाऊस पडतो। पावसाळ्यात तर आम्हाला जायला रस्ता सुद्धा राहत नाही, अक्षरशः वरून दगड कोसळतात आणि आम्ही तिकडं जातो अंगणवाडीकडं। एवढी अशी परिस्थिती असते। इतके काम आहेत आम्हाला। 21 रजिस्टर लिहावं लागते दररोज। जन्म, मृत्यू, लसीकरण, आहार वाटप, किशोरवयीन मुली, गरोदर माता, संधान माता, 15 ते 45 गटातील महिला, आणि पूरक आहार, THR वाटप, हे पूर्ण रजिस्टर। आणि पोषण ट्रॅक ॲप मध्ये पूर्णची ऑनलाईन माहिती इंग्लिश मध्ये भरावी लागते। एवढं करून सुद्धा शासनाला आमची क्यू आहे ना, आणि मानधन वाढायला तयार नाही। आणि काम करा हे आता किती दिवस काम करावं आम्ही? लहान मुलं 0 ते 6 वर्ष मुलांपर्यंत आम्हाला पूर्ण आमच्या अंगणवाडीच्या सेवा द्याव्या लागतात। गरोदर महिला असं म्हणायला हरकत नाही की -9 म्हणजे मुलं गर्भामध्ये असताना त्याच्याही अलीकडं किशोरी मुलगी असती